चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमानाचा 96% पाऊस झाला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या मुसळधार पाऊसमुळे शेतीचं नुकसान झालं आहे. कापूस असो किंवा सोयाबीन या दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. आपण ज्या भागात आहोत ते पिपरी भाग आहे. त्या भागातील जे शेत आहेत ते जवळपास 6 वेळा पुराच्या पाण्यात गेले. त्याच्यामुळे एक मोठं नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत बोलायला. कसा नुकसान झालेलं आहे, काय मागणी आहे? माझं नाव आहे हरिओम वन्नाजी पोटवडे. यंदा 5 ते 6 वेळा पूर झाल्यामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तरी शासनाने किंवा सरकारने किंवा शासनाने कोणीतरी मदत करायला पाहिजे. सरकार कास्तकार शासनाकडे लक्ष देत आहे, लक्ष देऊन राहिले. ते शासन कोणत्याही पद्धतीचे नुकसान भरपाई द्यायला तयार नाही किंवा मदत करायला तयार नाही. तरी ते येलो मोजा घेत आहे. 5 ते 6 वेळा पूर होऊन गेले. कोण्याही पद्धतीने मदत न मिळत असल्यामुळे शासनाने लक्ष देऊन थोडी मदत करण्यात यावी. एकीकडे पूर आणि त्याच्यामुळे येलो मोजॅक सारख्या ज्या आजार आहेत त्या पिकावर येतात आणि मोठं नुकसान शेतकऱ्यात येत आहे. युवा पिढी या शेतीमध्ये येतात, पण अशा प्रकारची नुकसान होत राहिले तर शासनाची मदत नाही मिळाली तर शेतकरी युवा शेतकरी हा शेती व्यवसायात येणार कसा, हा सवाल शेतकरी विचारतात. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर.